मित्रांनो, YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी परिपत्रक क्रमांक 36 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता आज दिनांक आहे 29 जुलै 2025। तरीसुद्धा काळजी करायचं कारण नाही, कारण ही एक्सटेन्शनचं परिपत्रक आहे, मुदतवाढ देण्याबाबतचं परिपत्रक आहे। त्याच्यामुळे ह्याची अर्ज करण्याची तारीख आजच्या तारखेला सुद्धा चालूच आहे, उद्या पण चालू असणार आहे। ठीक आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत, परंतु व्हिडिओच्या अगोदर इंट्रोडक्शन देणं कधी गरजेचं असतं। BCA, MCA व BSc डेटा सायन्स ध्यानात ठेवायचं आहे। BCA, MCA व BSc डेटा सायन्स 2024-25 लिहिल्यात आहे, ही चुकीचं आहे, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, ध्यानात ठेवायचं। व्हिडिओ काही लोक पार फॉरवर्ड करून बघतात व्हिडिओ, तर त्यांना एक ध्यानात ठेवायचं आहे की 2024-25 प्रवेश नाही, ही 2025-26 प्रवेश आहे। प्रिंट मिस्टेकनं 2024-25 झाले, तर आपण ध्यानात ठेवायचं आहे 2025-2026 प्रवेश परीक्षा मुदतवाढ। ठीक आहे, संदर्भ आहे आता 13 जून 2025 रोजी एक लेटर जारी करण्यात आलेलं होतं, त्या लेटरच्या संदर्भात ही पुढे एक्सटेन्शनचं मुदतवाढीचं लेटर आहे। काय पाहूया माहिती। वरील संदर्भीय पत्रान्वये BCA, MCA, BSc डाटा सायन्स प्रवेश परीक्षेबाबतची सूचनापत्रक दिनांक 13 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आता आपल्या चॅनलवर 13 जूनचा व्हिडिओ आपण बनवलेला नव्हता, परंतु वेबसाईटवर आहे, तर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सदर प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। ठीक आहे, तर BCA, MCA, BSc डेटा सायन्स ह्या कोर्सेसला जर एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्या अगोदर ह्यांना एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते अगोदर, त्यालाच आपण CET सुद्धा म्हणतो। CET म्हणजे काय, कॉमन एंट्रन्स टेस्ट, त्यालाच मराठी भाषेत आपण प्रवेश परीक्षा म्हणतो। तर ती प्रवेश परीक्षा CET दिलं पाहिजे व ती उत्तीर्ण झाली पाहिजे। ती उत्तीर्ण झाल्यासच तुम्हाला BCA, MCA, BSc डेटा सायन्स या तिन्हीपैकी तुम्हाला ज्या पाहिजे त्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे। ठीक आहे, जर तुम्ही CET किंवा ही प्रवेश परीक्षा देना गेली तुम्ही, तर तुम्हाला YCMOU मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये BCA किंवा MCA किंवा BSc डेटा सायन्स या कोर्सेसला या वर्षी तरी ॲडमिशन मिळणार नाही, कारण परीक्षा कंपल्सरी आहे। ठीक आहे, अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी ज्यांना कोणाला BCA, MCA व BSc डेटा सायन्स यापैकी कोणत्या अभ्यासक्रमाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांनी त्या अभ्यासक्रमाची एक ध्यान ठेवायचं आहे, या तिन्ही अभ्यासक्रमाची अलग अलग असणार आहे प्रवेश परीक्षा। त्यांनी त्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा अर्ज फॉर्म भरायचा आहे आणि पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। ठीक आहे, तर तपशील बघूया। आता हे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे प्रवेश परीक्षेकरता, अर्ज करण्याकरता एक्सटेन्शन देण्यात आलेले आहे आणि परीक्षा देण्याकरता सुद्धा एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। पाहू, BCA, MCA व BSc डेटा सायन्स प्रवेश परीक्षा मुदतवाढीचा तपशील। ठीक आहे, अनुक्रमांक 1 प्रवेश परीक्षा नोंदणी मुदतवाढ कालावधी। आता तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला नोंदणी करायचं आहे अगोदर, म्हणजे अर्ज करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करूनच तुम्हाला नंतर प्रवेश परीक्षा किंवा CET देता येणार आहे। तर प्रवेश परीक्षा नोंदणी मुदतवाढ कालावधी, तर ह्याला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करता प्रवेश परीक्षेला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता मुदतवाढ देण्यात आली आहे। ती मुदतवाढ पुढील प्रमाणे आहे। दिनांक 14 जुलै 2025 पासून ते दिनांक 30 जुलै 2025 पर्यंत 24 तास लिंक उपलब्ध। तर ह्या तिन्ही कोर्सेसच्या प्रवेश परीक्षेला CETला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2025 पासून 30 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, एक्सटेन्शन देण्यात आलेली आहे। म्हणजे आज 29 जुलै 2025 आहे, म्हणजे तुम्ही आज देखील अर्ज करू शकता, उद्याही करू शकता। उद्या
रात्री 11:59 अगोदरपर्यंत करू शकता. ठीक आहे. आणि हे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमच्या स्मार्टफोनवरून करता येतं, लॅपटॉपवरून करता येतं, PC वरून करता येतं, कधी करू शकता. 24 तासाची लिंक उपलब्ध आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची. 24 तास कधी करू शकता, तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा. ठीक आहे. पुढे प्रवेश परीक्षाचा मुदतवाढ दिनांक. ठीक आहे. मग आता तुम्ही एखाद्याला ह्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे आहे, त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलं. ऑनलाईन ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्याची लगेच तुम्हाला CET द्यायची आहे, लगेच द्यायची आहे, त्याला वेळ असणार नाही. मग ती CET परीक्षा द्यायचा शेवटची तारीख किती असणार आहे तुम्ही इथं पाहणार आहोत. प्रवेश परीक्षेचा मुदतवाढ दिनांक 14 जुलै 2025 पासून दिनांक 2 ऑगस्ट 2025 पर्यंत 24 तास लिंक उपलब्ध. तर तुम्ही अर्ज केल्या लगेचच तुम्हाला प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट CET देता येणार आहे, लगेचच देणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा 24 तास लिंक उपलब्ध असणार आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून, PCवरून, लॅपटॉपवरून कुठूनही तुम्ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा देऊ शकता, CET देऊ शकता, कुठूनही देऊ शकता, कधीही देऊ शकता. परंतु अगोदर अर्ज करा, अर्ज केल्यानंतर द्या. ठीक आहे, देता येईल तुम्हाला. ठीक आहे. मग ही प्रवेश परीक्षा देण्याचा कालावधी कधी आहे तर 14 जुलै 2025 पासून 2 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. ठीक आहे. 14 जुलै 2025 पासून आता आज 29 जुलै आहे, तर 2 ऑगस्ट 2025 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत तुम्ही प्रवेश परीक्षा देऊ शकता, कॉमन एंट्रन्स टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. प्रवेश परीक्षेकरता लिंक आता ही ycmapp.ycmu.org.in/login ही प्रवेश परीक्षेकरताची लिंक आहे. ह्या लिंकवर जाऊन तुम्ही प्रवेश परीक्षा देऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. CET ऑनलाईन आहे, इथं ध्यानात ठेवायचं आहे. YCMOUमध्ये BCA, MCA, BSc डेटा सायन्सला ॲडमिशन घेण्याकरता CET ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज बी ऑनलाईन करायचं, CET बी ऑनलाईन द्यायचं आहे. ठीक आहे. पटकन अर्ज करायचं, पटकन ऑनलाईन परीक्षा द्यायचं, लगेच ते सर्टिफिकेट वगैरे मिळालं तर लगेच डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचं आहे आणि ॲप्लिकेशन देऊन टाकायचं आहे आपल्याला, ॲडमिशन देऊन टाकायचं आहे, ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे आपल्याला, ॲडमिशनची फीस भरून वगैरे. ठीक आहे. अगोदर फॉर्म तर भरा आणि परीक्षा तर द्या अगोदर, त्याच्या पुढची प्रोसेस तुम्हाला ॲडमिशनचीच असणार आहे. BCA, MCA, BSc डेटा सायन्स या शिक्षणक्रमांच्या प्रवेश परीक्षेबाबत दिनांक 20/1/2025 रोजीच्या सूचनापत्रातील इतर सर्व सूचना पूर्वीप्रमाणेच लागू राहतील याची नोंद घ्यावी. ठीक आहे. तर BCA आणि MCA आणि BSc डेटा सायन्स यांच्या प्रवेश परीक्षेबाबत जी 20 जानेवारी 2025 रोजीचं जे नोटिफिकेशन होतं त्या नोटिफिकेशनमधील सूचना जशा तसे लागू राहतील. ठीक आहे. ती बी तुम्ही पाहू शकता 20/1/2025च्या. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करायचा आहे, सर्वांना पाठवायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.